NSO आणि IMO लास्ट इयर क्वालिफाय केली, त्याच्या सेकंड लेवलमध्ये गोल्ड मेडल होते. होमी बाबाचा पण सेकंड लेवल मी क्वालिफाय केला. माझे पॅरेंट्स शॉक झाले होते, कारण की त्यांना पण नाही माहीत होतं, मला पण नाही माहीत होतं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी डायरेक्ट थर्ड लेवल क्वालिफाय झाले. ते खूप जास्त खुश होते आणि मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती की मी माझ्या टीचर्सला सांगू. मला तिथे जाऊन असं वाटलं की रे आपण खूप मोठ्या जागी आलेलो आहोत. तुला कुठल्या कुठल्या एक्झाम मध्ये आतापर्यंत गोल्ड मेडल भेटलेले? मला IMO, NSO, IEO मध्ये आणि दुसरा एक्झाम्स म्हणला तर होमी बाबा आणि ISSO. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. भारतामध्ये एक एक्झाम होत असते, त्या एक्झाम मध्ये फक्त 100 विद्यार्थी सिलेक्ट होतात. त्या एक्झाम मध्ये ही क्वालिफाय होऊन बँगलोरला जाऊन आलेली आहे. RCC फाउंडेशनची अजून एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे. तुझं इंट्रोडक्शन दे आणि कुठल्या एक्झाम मध्ये तू टॉप केलेले ते आमच्या व्ह्यूअर्सला सांग. तर माझं नाव वंशिका संतोष वाटोरे आहे. मी या वेळेस 2 एक्झाममध्ये क्वालिफाय झालेले. फर्स्ट ISSO आणि सेकंड IEO. IEO मध्ये मला गोल्ड मेडल आहे आणि ISSO मध्ये मी थर्ड लेवलसाठी म्हणजे फायनल लेवल वर्कशॉपसाठी क्वालिफाय झालेले होते. बँगलोरला गेलती का? कशा पद्धतीने ती जर्नी राहिली तुझी? माझी जर्नी खूप अशी इन्स्पिरेशनवाली राहिली. म्हणजे मला तिथे जाऊन असं वाटलं की रे आपण खूप मोठ्या जागी आलेलो आहोत. तिथं सगळे जे टीचर्स, त्यांचं एक्सप्लेनेशन, तिथं जे इस्रोचे डायरेक्टर्स म्हणजे चंद्रयान 1, 2, 3 जसे डायरेक्टर्स होते ते सगळ्यांना बोललेलं होतं आणि इंडियाची रॉकेट वुमेन होती ते पण आले होते तिथे. तू भेटली त्यांना सगळ्यांना? हा. तू या एक्झामची तयारी करत असताना किती तास अभ्यास करायची? आता माझा अभ्यास सकाळी नाही होत होता, रात्रीला मी 3-4 तास अभ्यास करायचे. आणि मॉर्निंगला स्कूल होती तुझी? हा, मॉर्निंग मध्ये माझी स्कूल असते. बँगलोरला किती दिवस होती तू? मी बँगलोरला 3 डेज होते. आणि मग ते सगळी ट्रिप स्पॉन्सर होती का तुमच्या एक्झाम वाल्यांनी केली का? हा. तुझ्यासोबत पॅरेंट्स वगैरे पण असतील तिकडे? हा, माझे पॅरेंट्स होते. RCC फाउंडेशनने कशा पद्धतीने हेल्प केली त्या एक्झामला? आता मला ते एक्झाम आहे हे माहित नव्हतं, पण आमच्या टीचर्सनं सांगितलं. त्याच्यानंतर मी फॉर्म फिल केला. आता जी एक्झाम होती ते मी इथंच कंडक्ट केली होती. त्याच्यानंतर तेव्हा मी त्या दिवशी खूप दिवस आधीपासून त्याच्यासाठी प्रिपेअर करू लागले. आमचे सर जे होते त्यांनी मला सांगितलं की एक्झाम अशी अशी राहते, त्याच्यामध्ये लेवल्स कसे राहतात, त्याचे फायदे ते. त्याच्यानंतर सरनं मला हे केलं, म्हणजे डायरेक्शन्स दिले की तुला असं याच्यामध्ये हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, दॅट टाईप. येस. RCC फाउंडेशनचे विद्यार्थी अशा पद्धतीचे नॅशनल लेवलच्या एक्झाम्स क्रॅक करत आहेत. तू कोणत्या क्लासमध्ये? तू 7वी मधलीच विद्यार्थी आहे. ही एक्झाम क्वालिफाय झालीस, टॉप 100 मध्ये आलतीस, त्यावेळेस तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती पॅरेंट्सची? माझे पॅरेंट्स शॉक झाले होते, कारण की त्यांना पण नाही माहीत होतं, मला पण नाही माहीत होतं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी डायरेक्ट थर्ड लेवल क्वालिफाय झाले. ते खूप जास्त खुश होते आणि मला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती की मी माझ्या टीचर्सला सांगू की मी झाले फायनल वर्कशॉप क्वालिफाय. येस, डेफिनेटली. RCC जॉईन करण्याच्या पहिले तुला कुठली गोष्ट टफ जायची? RCC जॉईन केल्यानंतर मला सायन्स टफ जायचा आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कसे सॉल्व करायचे त्याच्याबद्दल मला आयडिया नव्हता. आता RCC आल्यानंतर तुला प्रॉपर गायडन्स भेटलं का? हा, RCC मध्ये आल्याच्या नंतर एकदम प्रॉपर गायडन्स. माझ्या फर्स्ट इयरमध्येच मी NSO आणि IMO लास्ट इयर क्वालिफाय केली, त्याच्या सेकंड लेवलमध्ये गोल्ड मेडल होते. होमी बाबाचा पण सेकंड लेवल मी क्वालिफाय केला. जे विद्यार्थी फाउंडेशन तुझ्या क्लासमध्ये करत नाहीत किंवा त्यांनी अजून जॉईन केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील? फाउंडेशनचा यूज होतो का स्कूलमध्ये देखील? हा, खूप जास्त यूज होतो, कारण की ते टॉपिक्स आपल्याला ॲडव्हान्समध्ये शिकायला भेटतात. म्हणजे जर कोणती गोष्ट होते तर का होते, त्याच्या मागचं जे स्पेशल रिझन आहे ते आपल्याला फाउंडेशनच्या हेल्पनं कळते. तू ही एकच एक्झाम मध्ये गोल्ड मेडल भेटले का अजून एखादी कुठली एक्झाम दिलेली? आता यावर्षी मला 2 एक्झामचे रिझल्ट्स माहित नाही आहेत, NSO आणि IMO. आय थिंक त्याच्यामध्ये पण गोल्ड मेडल येतील. लास्ट टाइम मला NSO आणि IMO मध्ये दोन्हीमध्ये पण गोल्ड मेडल होते. आणि इंग्लिश, स्पोकन इंग्लिशच्या आपल्या इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये पण तुला गोल्ड मेडल होतं? हा, यावर्षी आहे. तुला कुठल्या कुठल्या एक्झाम मध्ये आतापर्यंत गोल्ड मेडल भेटलेलं? मला IMO, NSO, IEO मध्ये आणि दुसरा एक्झाम्स म्हणला तर होमी बाबा आणि ISSO. या सर्व एक्झाम्स मध्ये तुला गोल्ड मेडल भेटलेले का? हा. तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? मला फ्युचर मध्ये पायलट बनायचंय. आजकालच्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनियर असतात, तुझं स्वप्न पायलट बनायचंय. लहानपणीपासून तुझं हे स्वप्न आहे का?
कुठली गोष्ट तुला मोटिवेशन देते पायलट बनण्यासाठी, म्हणजे काय काय विचार करून तू पायलट? आता सगळेजण डॉक्टर इंजिनियर म्हणजे तिकडं कॉम्पिटिशन जास्त आहे आणि तिथं आता माझा इंटरेस्ट नाही आहे त्या फील्डमध्ये, मला पायलट बनायचं आहे. आता पायलट बनण्यासाठी कुठली एक्झाम वगैरे असते? पायलट बनण्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या त्याच्यामध्ये पण खूप सारे एक्झाम्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले क्लास 1 क्लास 2 काढावं लागेल, म्हणजे फिजिकल टेस्ट असतात. त्याच्यानंतर अजून 4 एक्झाम्स असतात. फ्लाईट स्कूलमध्ये आपल्याला मिनिमम 7000 हावर्सचे फ्लाईट एक्सपिरियन्स असायला पाहिजे. मग ग्रॅज्युएशन लागतं का नाही पायलट बनण्यासाठी? नाही, डायरेक्ट 10th नंतर? 12th नंतर. 12th नंतर. मग 11th-12th मध्ये काय करतात? 11th-12th मध्ये मला PCBM घ्यायचं आहे. PCMB. कशा पद्धतीने तुला सपोर्ट करतात या सर्व जर्नीमध्ये? माझे पॅरेंट्स मला खूप जास्त सपोर्ट करतात. म्हणजे आता तुला मोठं होऊन जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायचे त्याची तयारी जर तू आतापासून केलीस तर तुला मोठं झाल्याच्या नंतर फायदा होईल असे टाईपनं. आणि जे माझे पेपर झाले त्याच्यामध्ये जर कोणतं एरर असेल तर ते कसं काय झालं आणि त्याला नेक्स्ट टाइम कसं अवॉइड करावं हे टीचर्स आणि पॅरेंट्स दोघंही सांगतात. RCCचे जे फॅकल्टीज आहेत, तिथले जे टीम मेंबर्स आहेत ते देखील पॅरेंट्स सारखा सपोर्ट विद्यार्थ्यांना करतात. हे इथं आल्यानंतर मला समजलं, विद्यार्थ्यांसोबत बोलल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही देखील RCC फाउंडेशनला कन्सिडर करा, कारण लातूर पॅटर्न मधनं निघलेला RCC फाउंडेशन आज महाराष्ट्रामध्ये टॉपच्या एक्झाम्समध्ये टॉपर्स बनवत आहे. तर डेफिनेटली तुम्ही या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत. तुमच्या मुलाला 6वी 7वी 8वी 9वी 10वी मध्ये तुम्ही फाउंडेशन जॉईन करू शकता, जेणेकरून भविष्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना त्याला कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. अशाच पद्धतीच्या इन्स्पिरेशनल जर्नीज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.